काय ग सोहा, भेटली का मीनाक्षी? हो भेटली. काय म्हणत होती? तिला जॉब लागलाय आणि आता ती तिकडेच जाणार आहे. गप्प का बसलीस अशी अचानक? तुला अजून काही सांगायचंय का? हो म्हणजे अगं मग बोल ना. हा तिला दादाने दिलेला फोन तिने परत दिलाय माझ्याकडे. काय? फोन परत केला? अगं पण फोन परत करण्याची काय गरज होती? काय झालंय त्यांना? अशा का वागतायत त्या? मला पण नाही माहिती रे. मी तिला विचारण्याचा प्रयत्न केला पण ती काहीतरी अर्धवट उत्तर देत निघून गेली तिथनं. अगं पण तू घेतलासच का फोन? दादा मी घेतच नव्हते पण तिने जबरदस्ती माझ्या हातात ठेवला आणि निघून गेली तिथनं. मे बी ती आधीच असं ठरवून आली होती. खरं तर ह्याचसाठी तिने मला बोलावलं असेल. चला बरं झालं एकदाच. नाही म्हणजे तिला नोकरी मिळाली हे बरं झालं. आणि नोकरी मिळताच तिने फोन सुद्धा परत केला. ती मुलगी गुणी आहे हे आधी माहित होतच मला, पण आज कळलं की ती मुलगी खूप स्वाभिमानी आहे आणि तिच्या याच गुणामुळे ती आयुष्यामध्ये पुढे जाणार आहे. हे प्रकरण जसं दिसतंय तसं नक्कीच नाहीये सोहा. कशावरून? त्या एका घटनेवरनं मीनाक्षी असं वागतील असं मला तरी वाटत नाहीये. म्हणजे त्या दुखावल्या जातील किंवा अनकम्फर्टेबल फील करतील असं काही वागलेलो नाहीये मी त्यांच्याशी. तसं तू वागणारही नाहीस हे मलाही माहितीये. प्रश्न हा आहे की तरीही ती का असं वागली असेल. तेच मलाही कळत नाहीये. कदाचित त्यांच्याशी बोलल्याशिवाय आपल्यालाही कळणार नाही. यू आर राईट. सध्या तरी मला हाच ऑप्शन दिसतोय दादा. तू बोल तिच्याशी, कारण आता तिच्याकडनंच आपल्याला खरं काय ते कळू शकणार आहे. हो पण कसं बोलणार? त्यांच्या घरी जाऊ शकत नाही आता. आणि तुला सांगितल्याप्रमाणे त्या जर घर सोडून गेले असतील तर काय करणार? दादा घर सोडून जाते असं म्हटल्यावर ती लगेच निघून गेली नसेल ना. आपण एक काम करूया, माझ्याकडे नैनाचा नंबर आहे, मी तिला कॉल करते, तू तिच्या फोनवरून मीनाक्षीशी बोलून घे. हा मीनाक्षी, अगं पण तू असं का केलंस? किती प्रेमाने त्याने तुला फोन घेऊन दिला होता आणि तू चक्क परत देऊन टाकलास. अगं असं करण्याआधी निदान त्याला काय वाटेल याचा तरी विचार करायचा होतास ना. मला माहितीये ग त्यांना त्रास झाला असेल, पण हरकत नाही. मला हे असं करणं गरजेचं होतं. तुला काय वाटतंय? तू असं केलंस तर अभि तुला भेटणार नाही. तो इथं घरीही येऊ शकतोस ना. मग काय करणार आहेस तू? हे बघ, तू ना बाहेर जाताना लॉकच करून जायचं, म्हणजे मी इथून बाहेर पडण्याचा किंवा कोणी आत येण्याचा प्रश्नच नाही. आणि समजा आपण दोघी घरी असताना तो आला तर? मग तू दार उघडायचं आणि मी इथून निघून गेले असं सांगायचं. कठीण आहे तुला समजावणं आणि तू असं बोलत असताना तुला समजून घेणं. तुझ्या अशा वागण्याचा तुलाच त्रास नाही का होतंय? होईल ना त्रास, पण माझ्यामुळे त्यांना त्रास होता कामा नये. आणि त्यांच्या मनात माझ्याबद्दल जे काही आहे ना ते इथेच थांबायला हवं. आता कोण तडमडलं? अभिचाच फोन आहे. काय सांगू? फोन उचल आणि मी इथून आजच शिफ्ट झाले असं सांग. अगं पण हॅलो. हा हॅलो नैनाजी, नमस्कार. मी अभिजित परांजपे बोलतोय. हा बोला ना.
सॉरी, मी इतक्या उशिरा फोन करतोय. नाही नाही, बोला ना. काही काम होतं का? काम म्हणजे तसं काही विशेष नव्हतं. जरा मीनाक्षीशी बोलायचं होतं. त्यांना जरा फोन देता का प्लीज? हॅलो, हां हॅलो. देताय ना त्यांना फोन? मीनाक्षी ना, ती गेली. कुठे गेली? तिला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जॉब लागला, त्यामुळे ती तिकडे राहायला गेली. मला जरा त्या हॉस्पिटलचं नाव सांगता का? मी जाऊन त्यांना भेटतो. कारण काय ना, त्यांच्याशी बोलणं, त्यांना जाऊन भेटणं खूप गरजेचं आहे माझ्यासाठी. हो, मला त्या हॉस्पिटलचं नाव माहिती नाही हो. नाव माहित नाही? अहो, असं कसं शक्य आहे? त्या तुमच्या सोबत राहत होत्या ना, त्यामुळे तुम्हाला माहितच असायला हवं त्या कुठल्या हॉस्पिटलमध्ये गेल्यात त्या. आणि इथून निघताना आम्ही तुम्हाला सांगितलं होतं की यांच्याकडे नीट लक्ष द्या, यांची जबाबदारी आता पूर्णपणे तुमच्यावर आहे म्हणून. मग तुम्ही असं कसं बोलू शकता? सॉरी, मी उद्या सकाळपर्यंत तुम्हाला कन्फर्म कळवते. अहो, मग त्या रात्रभर कुठे जातील? हे बघा, तुम्ही नका काळजी करू. मी माहिती काढते आणि उद्या सकाळपर्यंत तुम्हाला कळवते. ठीक आहे, मी सकाळी कॉल करतो तुम्हाला. हो. ओके, बाय. पाहिलंस, हे असं होतं. काय झालं? अगं, खोटं बोलण्याच्या नादात तुला हॉस्पिटलमध्ये जॉब लागला असं सांगून गेले मी त्यांना. आता तुला कुठल्या हॉस्पिटलमध्ये जॉब लागला असं विचारतायत ते. काय सांगू मी त्यांना? अगं, पण त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायलाच हवं का? हो, मला तरी द्यावंच लागणार आहे. तुझी जबाबदारी मी घेईन अशी मी त्यांना खात्री दिली होती. आणि आता तुझ्याबद्दल मला काहीच माहित नाही असं मी त्यांना कसं सांगू? ते मला माहित नाही. तू त्यांना सांग की ते हॉस्पिटल दुसऱ्या शहरात आहे. तू चंद्रावर जरी गेलीस ना, तरी तिथेही तो अभि पोहोचलेला असेल. एवढं प्रेम करतो तो तुझ्यावर. आता तूच ठरव काय करायचं ते. अभि, आई, तू तू अजून जागी आहेस? तू पण जागाच असशील याची मला खात्री होती, म्हणून आले. अगं, मी पण आता झोपायचाच विचार करत होतो. तू कोणाचा विचार करत होतास ते माहितीये मला. त्या मीनाक्षीच्या विचाराने मलाही झोप येत नाहीये. सारखा तिचाच विचार, तिचाच चेहरा डोळ्यांसमोर. का कोणास ठाऊक, पण त्या मुलीबद्दलची माझी ओढ दिवसेंदिवस वाढतच चालली. सारखं असंच वाटतंय की नक्कीच हिचं आणि आपलं काहीतरी नातं आहे. होय, मलाही अगदी असंच वाटतं. त्या घरात आल्या तेव्हापासूनचे सगळे प्रसंग अगदी अगदी क्लिअरली आठवतात मला. त्यांचं आपल्या घरात येणं, आपल्यात वावरणं, अगदी सोहाने चुकून त्यांचं नाव मीनाक्षी परांजपे घेण्या इतपत आपली झाली होती. तर आश्चर्य त्यांच्या आत्ताच्या वागण्याचं वाटतंय. आपल्याला त्यांच्याबद्दल एवढं वाटतं, पण त्यांना आपल्याबद्दल काहीच वाटत नाही. नाहीतर असं फोन परत करून न सांगता दुसरीकडे निघून गेल्या नसते. मीनाक्षी सारखी माणसं कधीच दूर जात नाही. ती फक्त आपल्या नजरेआड होतात. मीनाक्षी तेच करते. म्हणजे कदाचित तुझ्या मनात काय आहे याचा तिला अंदाज आला असेल. पण म्हणून असं बघायचं, त्याला काय अर्थ आहे? माझ्या वर्गातली सगळी मुलं एकाच वयाची असायची. युनिफॉर्ममुळे सारखीच दिसायची. पण जवळ जाऊन पाहिलं तर प्रत्येक मूल वेगळं असायचं. त्याचं वागणं, बोलणं, खेळणं, प्रत्येक गोष्ट दुसऱ्या मुलापेक्षा वेगळी असायची. असं का?
कारण ती कुठल्या घरात राहतात, कुठल्या सामाजिक, आर्थिक, मानसिक परिस्थितीतनं ती आली आहे यावर हे सगळं ठरत असतं. तू जे मला सांगतेस ते पटतंय मला, पण तू हे मला का सांगतेस? कारण मीनाक्षी अनाथ असली ना तरी ती स्वाभिमानी आहे. आपल्या घरात राहत असताना सुद्धा ती हातचं राखून जगत होती. आपण तिला आपलं मानत होतो, ती पण आपलेपणाने सगळं करत होती. पण तरीही वस्तुस्थितीची जाणीव असल्यामुळे अंतर ठेवायला पण विसरत नव्हती. ती निराधार असल्यामुळे आपण तिला जवळ करतोय असा कदाचित तिचा समज झाला असेल. पण मग त्यावर उपाय काय आहे? मनाची घुसमट झाली ना की मन मोकळं करणं हाच उपाय आहे. तू तुझ्या मनातलं तिला सांगणं. काय ठरलं मग? मी उद्याच जाऊन त्यांना भेटतो. हे शहर आणि इथली माणसं आवडली नाहीत का? नाही, तसं काही नाहीये. मग तुम्ही इथून जाण्याचा विचार तरी का करताय? आजकाल चावीवाले सुद्धा ऑनलाईन झालेत अगं. त्यांनी फोन करून कोणालाही बोलावून घेतलं असतं, पण त्यांनी तसं केलं नाही, कारण त्यालाच तुझ्यापासून दूर जायचं नव्हतं. मी का असा विचार करते, का स्वतःला समजावते? मला माहितीये अभि माझ्यावर प्रेम करतात, पण माझ्या मनात खरंच तशा काही भावना नाहीयेत, आणि असत्या तरी ते शक्य नाहीये. तरीही असे विचार का येतात सतत मनात? अहो, मी सांगते ना तुम्हाला, तुम्ही इथली काळजी अजिबात करू नका. तुम्ही फक्त तुमच्या कामाकडे लक्ष द्या. आणि औषधं घेताय ना तुम्ही वेळेवर? त्या बाबतीत मला हलगर्जीपणा अजिबात चालणार नाही. बरं, मी आत्ता फोन ठेवते. माझी सगळी कामं पडली, ती आटोपली की मी निवांतपणे फोन करते तुम्हाला. हो, अच्छा. अभि, मीनाक्षीकडे निघालास ना? हो. एकदा तिच्याशी सगळं. अभि, बाहेर चाललाय? हो. कुठल्या दिशेने निघालायस? मुलुंड चेकनाक्याच्या दिशेने जातो. बरं झालं बाई. मग जाता जाता मला नलूकडे सोड ना. टेकनाक्याकडेच चाललायस ना? हो, म्हणजे चेकनाक्याकडेच चाललोय, पण त्याच्या आधी जरा स्टेशनला जायचंय. एकाला भेटायचंय, काही डॉक्युमेंट्स द्यायचे. स्टेशनला जायचं म्हणतोयस का? बरं झालं. स्टेशनला काय बरं माझं काम? थांब. जाऊ दे, नाही आठवते आता काही. तू जा, मी बघते नलूकडे कसं जायचं ते. हं? ठीक आहे, मग मी निघतो. मला ऑलरेडी उशीर झालाय. अभि, तू स्वतःला जेवढं ओळखतोस त्यापेक्षा जास्त मी तुला ओळखते रे. तू आता नक्की कुठे चाललायस ते मला माहिती आहे, आणि तू माझ्याशी खोटं बोलायला लागलायस हेही माहिती. पण तू जे काही करतोयस ते तुझ्या भल्याचं नाहीये, आणि म्हणून मी सुद्धा सगळं काही आधीच पेरून ठेवलंय. मला खात्री आहे, ती मुलगी तुला कधीच भेटणार नाही. हे काय?
कुलूप लावून जा बाहेर जाताना. चला तुझं पुन्हा सुरू. अगं पण तू बाहेरनं कुलूप लावून गेलीस तर मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. तसं पण मी घरात बसूनच तर असते. मीनाक्षी, अगं अभिना टाळण्यासाठी हे सगळं करण्याची किंवा असं बघण्याची काहीच गरज नाहीये. तू त्यांना आज टाळशील, उद्या टाळशील, पण पुढं काय? आणि त्यांना टाळण्यासाठी आयुष्यभर तू स्वतःला घरात कोंडून घेणार आहेस का? ते मला माहित नाही, पण सॉरी, तू जरी वेड्यासारखं वागायचं ठरवलं असलंस ना तरी मी हा वेडेपणा करणार नाहीये. मग मला तुझ्या बरोबर हॉस्पिटलला घेऊन चल. अगं तिथे येऊन तू काय करणार आहेस? मी हवं तर स्टाफ रूम मध्ये बसून राहीन, पण प्लीज मला इथे एकटीला नाही थांबायचं. आता यावेळी कोण आलं असेल? अभि असतील. प्लीज तू जाऊन दार उघड. कोण आहे? मी आहे अभिजित. त्यांना सांग मी घरात नाहीये. अगं पण प्लीज प्लीज. मीनाक्षी, मीनाक्षी आहेत का? मी आत आलो तर चालेल का? मीनाक्षी कुठे दिसत नाही. मी कालच तुम्हाला सांगितलं ना, ती आता इथे राहत नाही. तिला नोकरी लागली म्हणून ती इथून. नाही, पटत नाहीये. तुम्ही जे सांगताय ते पटत नाहीये. तिला अचानक नोकरी मिळाली आणि तुम्हाला कसलीही कल्पना न देता ती निघून गेली हेच पटत नाहीये. आणि तिची सध्याची मनस्थिती बघता तुम्ही तिला जाऊ द्याल यावर विश्वासही बसत नाही. अहो, मी तिला नव्हतेच जाऊ देत, पण ती काही ऐकायलाच तयार नव्हती आणि काही सांगतही नव्हती. पण आज मला कळेल तिचा फोन आल्यावर ती नक्की कुठे गेली आणि कुठल्या हॉस्पिटलमध्ये तिला नोकरी लागली आहे ते. आणि मला कळलं की मी तुम्हाला लगेच सांगते. ठीक आहे, तुम्हाला कळलं की सांगा मला. तुमच्या फोनची वाट बघतो मी. पाहिलंस, हे असं होतं. जोपर्यंत तू अशी वागत राहणार आहेस ना तोपर्यंत हे सगळं असंच होत राहणार आहे. तुमच्या दोघांमध्ये कायम मीच खोटी ठरणार. बापरे, आधीच मला उशीर झालाय आणि तुझ्या या गडबडीत आणखीन उशीर होणार आहे. बोल पटकन, काय करायचं ठरवलंस? हे कुलूप लावून जा बाहेर ना. नको, त्यापेक्षा तू माझ्या बरोबर चल, म्हणजे निदान माझ्या जीवाला घोर तरी राहणार नाही. चल निघूयात. थांब. आता काय? अगं अभि खालीच जाऊन थांबलेले असतील तर त्यांना आधी जाऊ दे ना, मग आपण जाऊया. ती आता इथे राहत नाही. अहो, मी तिला नव्हतेच जाऊ देत, पण ती काही ऐकायलाच तयार नव्हती. पण आज मला कळेल तिचा फोन आल्यावर ती नक्की कुठे गेली आणि कुठल्या हॉस्पिटलमध्ये तिला नोकरी लागली आहे ती. नैना, काय? त्यांची गाडी नक्की गेली असेल ना? अगं, आवाज ऐकूनच आपण खाली आलो ना. अगं आपण फक्त आवाजच ऐकलाय. ती त्यांची गाडी असेल कशावरून? मग आता काय करायचं? त्यांची तपकिरी रंगाची गाडी आहे.
अगं पण तपकिरी रंगाची गाडी पार्किंग मध्ये दिसत नाहीये ना, निघूयात का? नाही नको. तू एक काम कर, तू जाऊन ऑटो घेऊन ये. मी इथेच ऑटोमध्ये बसते. उगाच ते बाहेर थांबलेले असतील ना तर रिस्क नको. पल्लू अगं तुझं काय चाललंय? अगं तू जा ना प्लीज, ऑटो घेऊन ये. उगाच ऑटो नाही मिळाली ना तर तुला उशीर होईल. कठीणच आहे तुला समजावणं आणि समजून घेणं. तुला कसं सांगू नये ना, हे सगळं करताना मलाही किती त्रास होतोय. अगं मी फक्त अभिन्न टाळत नाहीये, तर आयुष्यातल्या सुखाशीच लपंडाव खेळतीये. आणि हेच माझं नशीब आहे. माझ्या बाबतीत हा खेळ याआधीही सुरू होता आणि आताही. मीनाक्षी, काय चाललंय हे सगळं? का अशा वागताय माझ्याशी? मला उशीर होतोय, निघायला हवं. मला उत्तर हवंय. तुम्ही माझ्याशी असं का वागताय? माझ्याकडनं काही चुकत असेल तर तसं सांगा प्लीज, पण काहीतरी बोला. मीनाक्षी चल, मी ऑटो घेऊन आले. मी निघते. नाही, माझ्या प्रश्नाचं उत्तर दिल्याशिवाय तुम्ही नाही जाऊ शकत. तुम्ही माझ्याशी असं का वागताय हे तुम्हाला सांगावंच लागणार आहे. बाब, त्या दिवशी आपण घरात अडकलो त्यात माझी काहीच चूक नव्हती, आणि तुम्हाला वाईट वाटावं किंवा तुम्हाला राग यावा असं काही वागलेलो नाहीये मी. आणि तरी तुम्हाला असं वाटत असेल की माझ्याकडनं काही चुकलं किंवा एखादं वागणं माझं खटकलं असेल तर तसं स्पष्टपणे सांगा ना, त्याशिवाय मला कळणार कसं? मीनाक्षी मला उशीर होतोय, ही चावी घे, मी निघते. मीनाक्षी प्लीज, तुम्ही माझ्याशी असं का वागताय प्लीज सांगा मला. मी तुम्हाला रिक्वेस्ट करते, प्लीज जा तुम्ही इथून. तुम्ही असं का बोलताय? एखाद्या अनोळखी माणसाला इग्नोर करावं तसं इग्नोर करताय मला. पण त्याचं कारण तरी सांगा ना. आणि जोपर्यंत मला याचं कारण कळत नाही ना, तोपर्यंत मी इथून जाणार नाहीये.